नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओम शांती कॉम्प्लेक्स तुंगा विलेज या ठिकाणी आलेले आहोत. ज्योतिका अजिंक्य चव्हाण या वहिनींना भेटणार आहोत. कसं आहे, नेहमी आम्ही प्रवास करत असतो, होम मिनिस्टरच्या घरात जात असतो. दिवस असू द्या, रात्र असू द्या, डोंगर असू द्या, नदी असू द्या, खडक असू द्या, नाही तर चिखल असू द्या, हीच ती गाडी आम्हाला कायम साथ देत असते. आणि हीच गाडी त्या वहिनींपर्यंत, त्या कुटुंबांपर्यंत पोहोचवत असते. चला, आज या गाडीतून थोडासा प्रवास झाला आहे. आता जाऊन भेटूया चव्हाण कुटुंबाला आणि बोलतं करूया. सगळे वाट बघतायत. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. रात्रीचं चांदणं, बर सकाळचं कोवळं ऊन. बर होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात अजिंक्यचं नाव घेते चव्हाणांची सून. काय सांगता हो. हे माझे मिस्टर अजिंक्य. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हा दीर. नमस्कार. हा दुसरा दीर. नमस्कार. हे मामा. हो त्यांची बायको. हो हो. ह्या मामी. नमस्कार. हे मामा. ओके. आणि हे मित्र परिवार आणि ही माझी बहीण. नमस्कार. सगळ्यांची ओळख झाल्यावर बहिणीची, ती बहिणीला कळेल आम्ही काय करू, माहितीये का तुम्हाला. आणि महत्वाचं, सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 कुठलं बालपण? विरार. तुमचं बालपण? माझं नाला सोपारा. शाळा कुठली? KG हायस्कूल आगाशी. आगाशी. तुमची? सेंट मेरीज हायस्कूल. आणि कॉलेज? कॉलेज अण्णासाहेब वर्तक कॉलेज 11वी 12वी. बर. आणि मग इंजिनिअरिंग सांगलीला केली. अरे हो. आणि तुम्ही? अण्णासाहेब वर्तक कॉलेज 11वी 12वी आणि नंतर विवा कॉलेज BSc IT. अच्छा. कसं होतं 11वी 12वीचं वर्ष? छानच होत. तिथेच भेट झाली. मी कुठे विचारलं, कुठे विचारलं तरी का? 11वी 12वीचं वर्ष कसं होतं कॉलेजमधलं? एवढा सौम्य साधा सोपा प्रश्न होता माझा. काय कसं होतं 11वी 12वी? मस्त छान मजेत काय मित्रांबरोबर. माहितीये, जसं मी कॉलेजकडे यायला लागलो ना, तुमची आवाज कमी कमी व्हायला लागली. तिला कळलं ना, तेच विचारणार. मी कुठे काय विचारलं. कशी झाली ओळख? आम्ही एका क्लासला होतो आधी. मला हा कॉलेजला आहे ते आधी माहिती नव्हतं. 11वीला काही फार असं नव्हतं. आणि ह्याचा मित्र चिडवायला लागला तुम्हाला? हां, कारण ह्याचं अजिंक्य नाव, तर इनिशियल तो AJ लिहितो. तर ह्याला आधीपासूनच AJ लिहायची सवय आहे बुकवर. AJ. आणि पूर्ण आमच्या वर्गामध्ये जेवरून फक्त माझंच नाव होतं, ज्योतिका. तर मित्रांना वाटलं की ह्याने माझ्याशी लिंक करून AJ लिहिले. तेव्हा ह्याचा मित्र मला चिडवायला लागला आणि एंट्री मारली की वहिनी आल्या वगैरे. आता 12वीत काय वहिनी आल्या. जे काही घडलं ते तुमच्यामुळे घडलं का मित्रांमुळे? मित्रांमुळेच. तुमच्या मनात काही नव्हतं? नाही नाही काही नाही. नाही. काही 12वीत एकदाच भेटलो. 11वीचं वर्ष सरता सरता हे सगळं सुरू घडलं. झालं. हां, 12वी हे फार आयुष्यातलं महत्वाचं वर्ष आहे, हो ना? सगळ्यांच्याच आयुष्यात शैक्षणिक म्हणजे माझं आयुष्यात. डबल ठरलं महत्वाचं. कसं काय हो? म्हणजे ह्याच्याशी फ्रेंडशिप पण घट्ट झाली हो? आणि रिझल्ट पण लागला. 12वीतच? मग नाही म्हणजे आम्ही चांगले मित्र झालो 11वी 12वी. नंतर मी शिकायला इंजिनिअरिंगला सांगलीला गेलो. सांगलीला? हो. मग आमचा फोन कधीतरी मुंबईला आल्यावर भेटणं. 12वी नंतर तुम्ही सांगलीला जाण्यापूर्वी तुमचं शिक्कामोर्तब झालं नाही होतं? नाही नाही ते AJ वर? नाही. हा? तुम्ही जेव्हा त्यांना बघितलं होतं तेव्हा तुमच्या मनात काय विचार आला होता? मी अजून ऍक्च्युली त्यांना बघितलंच नव्हतं अजून. माझ्या मित्रांनी जर चिडवायला चालू केलं आणि वर्षा जी म्हणाली ती माझ्या शाळेतली मैत्रीण. हो बरं. शाळेमध्ये 1ली ते 10वी ती माझ्यावर होती. मग तेव्हा मग तशी ओळख झाली आहे ती. तिला विचारलं. मला सांगा, 12वीच्या शेवटी 11वीच्या शेवटी किती काही तुमची मैत्री झाली, घट्ट काय म्हणतात ती, अरे ना 12वी. पण ती मैत्री सुरुवात कशी झाली? त्या मुलीने माझा नंबर ह्याला दिला मला न विचारता.
आणि न मी विचारता. मी भयंकर चिडले होते. हो, बरोबर कारण आहे. हो असं काय मी नंबर काय द्यायचा हो की नाही. म्हणजे मी असं कोणत्याही मुलाशी वगैरे बोलायचं मला असं फार आवडायचं. मग पुढे मग म्हटलं बोलून बघूया, काय आपले वाद असतील किंवा काही असेल, तिला वाईट वाटत असेल तर आपण हे करूया, काय करूया, सॉल्व्ह करूया किंवा अच्छा अच्छा हा म्हणजे विषय सोडून देऊ आपण. सोडून देऊ, बरोबर आहे. हा, मग मग तशी बोलता बोलता तुम्ही मैत्री फोन झाली केला चांगली. पहिल्यांदा त्यांना? हो, मी फोन केला. डायरेक्ट फोन आल्यावरती तुमची प्रतिक्रिया काय होती? मी ऍक्च्युली पहिला त्याला विचारलं तुला नंबर कोणी दिला. मी खूप रागात होते नाहीतर काय? बिकॉज आय वॉजंट एक्सपेक्टिंग कोणता मुलगा उठून कॉल करतोय. पण नंतर त्याने नाव सांगितल्यानंतर मला कळलं काय तो जे एजे एजे मधलाच आहे तो. अच्छा हा, मग आणि बोलायला खूप चांगला होता. म्हणजे असं त्याच्याकडून हे काही पहिल्या बोलण्यातच कळलं तुम्हाला? हो फोनवरती? हो कारण त्याचं असं होतं की कोणताही मुलगा असं जर अप्रोच करत असेल तर थोडे असे म्हणजे असे बरेच मुलं बोलताना मला अनुभव आला होता हं, की ते डायरेक्ट प्रपोजच करतायत, 2 दिवसाची ओळख आणि लगेच. बरोबर हा. आणि ह्याचं असं काही नव्हतं. ह्याने फक्त सॉरी म्हणायला मला फोन केला होता. हो, काय रे देवा, तेव्हापासून आजपर्यंत सॉरीच बोलतो. मी काय बोललो नाही तरी पुढचं हे किती वर्ष झाली? 12 वर्ष झाली काय सॉरी मैत्रीला. अच्छा मैत्रीला. सॉरी लसून. पण मला सांगा, हे झालं 12वी नंतर तुम्ही गेलात सांगलीला. सांगलीला गेलात तरी फोन नंबर तो जो होता तो तुमच्याकडे फिक्स होता. बरोबर आहे. इतका गोड चेहरा, हसरा चेहरा म्हटल्यानंतर सांगलीत काही अस्वस्थ होण्याचं कारण नव्हतं. बरोबर की नाही? बरं, त्याच्यात करून ज्या कॉलेजमध्ये गेलात ते फक्त मुलांचंच कॉलेज होतं. नाही नाही आई, डोळ्यात काय चमक आली आहे गोड. पण तुम्हाला असं काय वाटलं नाही की एकटा हा तिकडे इंजिनिअरिंग करतोय की नाही वगैरे, काळजी वाटली नाही तुम्हाला? नाही, फोन रोज असायचा. त्याच्यामुळे आमच्यातलं शेअरिंग आणि केअरिंग खूप वाढलं होतं. आणि मग ह्याचं इंजिनिअरिंग सांगलीला आणि माझं BCIT इथे विरारमध्येच. त्याच्यानंतर ह्याचं कम्प्लीट झाल्यानंतर आल्यावर भेटूया का असं ह्याने मला विचारलं. तुम्ही विचारलं? हो. कसं काय, म्हणजे काय झालं ते सांगा ना. ती- इतका वेळ या बोलल्या, आता तरी बोला 12 वर्ष. असं झालं की ती म्हणत होती मला घरचे स्थळ बघतायत असं हे ते. आणि एक मैत्री खूप वाढली की थोडासा हे असतंच अट्रॅक्शन किंवा अटेन्शन पाहिजे एक दुसऱ्यांचं एकमेकांना. बरोबर. तुम्ही आता त्यांना बघतायत तर मग आपण पण विचारावं ना की काय आहे, आई वडील काय म्हणतायत, असं बघूया म्हणते. मग ती बोलली की मी घरी विचारते. मग तुम्ही भेटला का? आधी भेटायचो ना आम्ही, असं म्हणजे तशी ओळख होती. सांगलीहून आल्यावर नाही, मग सांगलीवरून नाही, मी US ला गेल्यावर मग तिकडे माझं दुसरं वर्ष काहीतरी होतं, तेव्हा ही मला बोलत होती काय की असं स्थळ बघतायत आता असं तुम्ही झालं. तिकडे स्थळ बघत होता? अरे म्हणजे अमेरिकेत पर्यटन प्रेक्षणीय स्थळ. स्थळ. तुम्ही अमेरिकेत होता ना, बर्फ पडतोय वगैरे असं. मग इकडे घाम फुटला होता, माहिती आहे का तुम्हाला? मग तुम्ही प्रपोज केलं? नाही केलं तिकडनं. म्हणजे काय रागवली तरी ठेवला फोन का परत काय? पण मग घरी कळल्यावर? घरी कळल्यानंतर मी आधी मम्माला जेव्हा सांगितलं तेव्हा तिची रिॲक्शन सर्टन होती. कारण तिला माहिती होतं, ती 10 वर्ष बघतच होती आमचे फोन चालू आहे, व्हिडिओ कॉल्स चालू आहे. तिला नवीन असं काही वाटलं नाही. मग तिने थोडी चौकशी केली, काय करतो, घरचे काय करतात, कसं आहे, सगळं बघायला पाहिजे. आणि तिला थोडं अप्रूप पण वाटलं की माझ्या मुलीने मला विचारलं. टेकन फॉर ग्रँटेड नाही घेतली कोणती. बरोबर. आणि तुमचं काय झालं घरी कळलं तुमच्या? पहिला आईलाच सांगितलं असं आहे. ती म्हणे बघू. अमेरिकेत नाही, तेव्हा मी इकडे आलो. आल्यावर सांगितलं सुट्टी झाली बघू. हो. पण मग दोघांनी, घरच्यांनी, आई बाबांनी होकार दिला? हो. लगेच. क्या बात आहे. हो ना. मग फक्त लग्न करायचं बाकी राहिलं होतं. ते कधी झालं? 28 फेब्रुवारी 2017. अरे वा, किती वर्ष झाली हो? 12. मग 1 वर्ष झाली, आता 2 वर्ष होणार. अच्छा, अगदी नवीन आहे. मग आता कसं वाटतं हो लग्नानंतर? काय बदल होतो? खूप. विचारल्याबरोबर बाहेर फटाके फुटायला लागले मला. हे असे आवाज घरात येतात लग्नानंतर? कान बंद करावे लागतात ना कधी कधी. पण आता जसे गोड हसतात तसेच हसत राहा, असं म्हणत पुढच्या टप्प्यावरच्या खेळाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक वेळ देणार. 1 मिनिटामध्ये घरातली ती अन्नपूर्णा तुम्ही घेऊन येणार का? मला बघायचंय. चांदीची अन्नपूर्णा दडवलेली आहे आणि ती तुम्हाला घेऊन यायची आहे. आणि सगळे मदत करू शकतात फक्त सांगण्यापुरतं. हसरं दुःख चार्लीचं.
लवकर हा, 1च मिनिट आहे. नाविका रे वारा वाहे रे. 20 सेकंद झालेली. करा व्यायाम वा बलमान. अनुच ते आहे ना. 30 सेकंद झाली. 35, ग्रंथालय. 40, माझं बुकचं 45. अरे वा, अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. वर्षच झालंय लग्नाला, लगेचच चांदीची अन्नपूर्णा सुद्धा घरात आलेली आहे. नमस्कार. वर्ष झालंय तरी ही हंडी कशी भरली? आरोपांची. आरोप असतील की कौतुक असेल? कौतुक जास्त असेल. या सगळ्यांकडे बघून तुम्हाला वाटतंय कौतुक असेल? हो. आज पहिल्यांदा असं झालंय या 14 वर्षाच्या प्रवासामध्ये, या खेळात आरोप हा वहिनींवरती करणं अपेक्षित असताना इतका छान आरोप आलेला आहे. अजिंक्य आळशी आहे, घरकामात मदत करत नाही. तुम्ही घरी मदत नाही करत त्या ना? करता ना? तरी सुद्धा कोणीतरी लिहिलंय. मला असं वाटतं आज तुमच्या माहेरचे जास्त आलेत का? काय तक्रार बघा ना, डायरेक्ट तुमच्यावर अटॅक. कुठलंही काम तुम्हाला सांगितलं ना, मी दमले, असंच तुमची रिॲक्शन असते. कुठलंही काम असं नाही, मग मोस्ट ऑफ मी करतेच. पण आता म्हणजे 1 by 1 केलं आणि परत तिसरं सांगितलं तर मी तसंच रिॲक्शन देते. हो, मी आता दमले. हो ना? काय हे खरंय? हा आरोप ज्यांनी कोणी केलाय हा तुम्हाला मान्य आहे का आरोप? नाही. नाही. वर्ष झालंय म्हणून चिडचिड फार करता? हो, मान्य. हा? आणि हा जिंकण्याच केला. विचारांचा एकही घेतला नाही आम्ही आरोप याच्यात. कशाला त्यांच्यावर ढकलते? पण त्यांच्यावर चिडचिड करता. केली. आताच केली. स्वभाव खूप चांगला आहे, सद्गुणी मुलगी आहे. सासूबाईंनी म्हटलं असेल. हा? सासूबाईंनी म्हटलं असेल. त्यांना जे वाटलंय ते राहू द्या. उगाच ते बदला कशाला? खूप मुडी आहात. हा, मी मोडी आहे. हे सगळे आरोप ऐकल्यानंतर आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मी चिडचिड कमी करीन. एक. दुसरं? एकच म्हटलं. म्हणजे 2-3 सांगा. कारण मला माहिती आहे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ना, मी चिडचिड कमी करीन, त्यात जराही कन्व्हिक्शन नव्हतं. त्याच्यामुळे ते काय चिडचिड कमी करीन तुम्ही म्हणालात, ते काय होणार नाही हे आमच्या लक्षात आलेलं आहे. तर मला सांगा, त्यातूनही जरा तो जो काय आळशीपणा म्हणाले किंवा पटकन न थकणं आहे, एनर्जी वाढवण्यासाठी काय करणं? हां, थोडा स्टॅमिना मला वाढवावा लागेल. सो फिजिकल कामांमध्ये जास्त इन्व्हॉल्व होणार. तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? ती आता म्हणाले की घरकामात पटकन मदत करेल, असं वाटते तर करेल. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? एकच. त्याने स्वभावात बदल करावा असं मला काहीच वाटत नाही. प्रेम आहे ना, अखंड 1.5 वर्ष. बरं, आता चित्र काढायचं. तुम्ही या. दहा 9. थांबा जरा, धीर धरा. आता 1.5 वर्ष झाले. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. पूर्ण काढायची वेळच नाही आली.
चला, अभिनंदन, हे बक्षीस तुम्ही वहिनीला मिळवून दिलं. थँक्यू. तुम्ही या. माईक आता तुमच्याकडे आहे. हा, मी त्याची सासू आहे जाईची. बर, मग काय धमकी देत आहे? नाही नाही तुम्ही विचारलात म्हणून सांगते. सांगा सुनेबद्दल. सून माझी खूप चांगली आहे, होय ना? खूप प्रेमळ आहे बर. आणि सगळ्या कामात हुशार आहे ती. आणि मुलगा? मुलगा जरा आळशी आहे तो बरोबर. त्या सुना घरात आल्या ना का मुलांचं जे काय करतात ना, हो की नाही? बघा ना, आता Active. आई तुमच्याबद्दल बोलते आणि सून चांगली म्हणते. हो नाही, पण असंच असावं. हो, बोला, सून पण खूप खुश आहात चांगली ना आहे, तुम्ही? खूप खुश आहे. हो. बाबांकडे. जाईची मैत्रीण वर्षाचे आभार मानायचे आहेत की तिनं फोन नंबर दिला म्हणून अशी सून आम्हाला भेटली. अरे, काही कंप्लेंट नाही, काही नाही. दोन मुलं माझी जास्त बोलत नाही, निदान सून तरी आहे, मुलीसारखी आहे, ती फार बोलते, त्यामुळे फार बरं वाटतं, घर हसरं राहतं. नाही, आमचे हे कधी अपसेट असेल ना तर ती लगेच बोलते, काय पप्पा कसे आहात. ऑफिसवरून आले की लगेच विचारते, चौकशी करते. मुलांच्या पेक्षा ती आम्हाला खूप जवळची वाटते, खूप. आणि ती घरी नसली की आम्हाला करमत पण नाही. हा रुमाल रुखवातात आणला होता का? ठेवा ना खाली, ठेवा. मला वाटतं रुखवातात ते आणतात ना, काय काय येताना आणला होता की काय? तिचा स्वभाव एक्झॅक्टली माझ्यासारखाच आहे, सेम. मग आमची ट्युनिंग एकदम कळते म्हणजे ना काय घरात असं झालं असेल तर. आणि हां, अजिंक्य पण म्हणजे एक्झॅक्टली ऑपोजिट आहे माझ्या स्वभावाच्या. म्हणजे मी जास्त बोलल्यावर अजिंक्य असं 2-3 शब्दात तो क्लिअर करणार स्टेटमेंट. सो हां, बट त्यांची मग अशी सेम ट्युनिंग चांगली जमते. मग हां, आय एम हॅपी फॉर देम. बरं, आज तुम्हाला विचारायचं की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मला क्षमा त्या प्रत्येकाची मागायचं आहे ज्यांना मी कळत नकळत दुःख पोचवलं आहे. सो असं स्पेसिफिक नाही, कारण आता तक्रारी पाहता मला वाटतंय बहुतेक जणांचाच. सो प्रत्येक जण म्हणजे जर प्रत्येक कोणी जणांकडे- दुखावलं असेल. हां, जर कोणी दुखावलं असेल तर मी प्रत्येकाची क्षमा मागते. तुम्ही? मी आई वडिलांची आणि कोणाला दुखवलं असेल त्यांची का हो? खूप क्षमा. आई वडील. म्हणजे एक्सपेक्टेशन्स अगर पूर्ण होत नसतील तर मी प्रयत्न करेन. आळशी म्हणतात ना. उद्यापासून नाही, आजपासून कामाला लागा. हो. कळलं? आणि घरात प्रत्येकाची अपेक्षा आहे थोडीशी की तुम्ही थोडा तुमचा स्पीड वाढवा, एवढंच, बाकी काही नाही. पण आता दोघे हसत आहात, असेच हसत राहा, आनंदात राहा. हां, मग दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.